हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज़ आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, इथे DMERचं एक दुपारीच नोटिफिकेशन आलं होतं की जी एलिजिबल अँड नॉन एलिजिबल लिस्ट जी 4 जानेवारीला DMERने जे लावलं होतं, ओके, त्या लिस्टच्या अनुषंगाने जी निवड यादी आहे ती DMER लवकरच प्रस्तुत करणार आहे आणि त्याच अनुषंगाने संध्याकाळी ही साधारणतः 3:30-4 वाजता ही लिस्ट अपडेट झालेली आहे DMERच्या वेबसाईटला. ओके, त्यामध्ये त्यांनी ही बघा पोस्ट नेम स्टाफ नर्ससाठी ऑलरेडी बाकी सगळ्या बऱ्याच पोस्टच्या ज्या सिलेक्शन लिस्ट आहेत, ओके, सिलेक्शन लिस्ट, ओके, त्या लागलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आता इथे कॉट 2023 स्टाफ नर्स DMER मुंबई आणि आयुष, ओके, दोघी, ओके, DMER प्लस आयुषची कंबाईन लिस्ट आहे. ओके, लक्षात ठेवा DMER प्लस आयुषची कंबाईन लिस्ट आहे ही. ओके, तर प्लीज समजताना थोडंसं लक्ष द्या. ओके, बघा आता हे कसं करायचं. टोटल पोस्ट 4123 होत्या, जसं की आपण सांगितलं होतं. म्हणजे DMERच्या 3974 आणि आयुषच्या 146 आणि MIMHच्या 3 जागा, अशा मिळून 4123 जागांचं सिलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. ओके, आता ही लिस्ट वाचताना आपण कसं वाचायचं, तर बघा हा जो पहिला कॅन्डिडेट आहे, ओके, याच्यामध्ये हा एलिजिबल होता आणि एलिजिबलच होता, बट बघा हा ओपन जनरलमधून याचं सिलेक्शन आहे, तर ओपन नंबर 1. बट ही जी सेकंड नंबरची राजकन्या तेली ही जी पेशंट आहे OBC आहे आणि या स्टुडंटनी फिमेल रिझर्वेशन यस केलेलं आहे, त्यामुळं तिचं सिलेक्शन ओपन वुमन रिझर्वेशनमधून झालेलं आहे. ठीक आहे, समोरसुद्धा बघू शकता तुम्ही. आता इथे NTB NTDचा पण कॅन्डिडेट आहे, यांना जास्त मार्क असल्यामुळं हे ओपनमध्ये गेले. ओके, आता आपण एक DMERची नोटिफिकेशन बघू, जी स्टार्टिंगला जी आली होती, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळेल. ओके, आणि ही बघा NTDची कॅन्डिडेट बट फिमेल यस केलं म्हणून तिचं सिलेक्शन ओपनमधून झालं. जे फर्स्ट कॅन्डिडेट, ओके ओके, जे फर्स्ट कॅन्डिडेट, ओके, इथे समजताना बघायचं की इथे बघा खुला, ओके, टोटल जागा किती होत्या, 3974 जागा होत्या. ओके, हे बघा हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, इसीलिए हम महाराष्ट्र के विद्यार्थियों के लिए या जो स्टूडेंट्स के लिए ये वैकेंसी थी. सो आउट ऑफ स्टेट वालों के नहीं था, इसलिए इस वजह से मैं ये मराठी में वीडियो कर रहा हूँ. तो प्लीज़ दोज हु आर फ्रॉम आउटसाइड ऑफ महाराष्ट्र उनके लिए सॉरी. ओके, तो या इथे बघा याच्यामध्ये जे खुला आहे म्हणजे ओपनच्या जागा, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजू शकता सर्वसाधारण म्हणजे जनरल. ओके, पहिले 645 जे कॅन्डिडेट आहे, जे कुठल्याही कॅटेगरीची असो आणि ज्या फिमेलनी वुमन रिझर्वेशन यस नाही केलं, ते 645 DMERमध्ये जातील. ओके, हे 645 तुम्हाला दिसते याच्यामध्ये. ओके, आणि इथे तुम्हाला फिमेलसुद्धा दिसतं. ओके, फिमेलच्या किती 586, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीच्या फिमेल असो, पहिल्या 586 म्हणजे अनुक्रमांक 1 ते समजा 3000 4000 5000 त्याच्यातल्या पहिल्या सिरियल नंबरपासून, मेरिट नंबरपासून पहिले जेवढे कॅन्डिडेट असणार, म्हणजे 586 ज्या जागा आहे त्या तुम्ही ओपन वुमन रिझर्वेशनमध्ये जातील. ओके, ठीक आहे, हे झालं DMERचं. ओके, आता बघा तेवढ्याच जागा, ओके, त्याच्यानंतर हे माजी सैनिक अजून कन्वर्ट झालेलं नाही आहे, 293. ठीक आहे, पदवीधर अंशकालीन 195 अजून क्लिअर झालेलं नाही आहे. खेळाडूंचं आलेले आहे, एवढे खेळाडू भेटलेले नाही आहे. ओके, खेळाडूंचं पण असं होतं की ज्यांचं नंबर 1 नंबर 2 नंबर 3 आणि ते पण स्टेट किंवा नॅशनल असेल तरच ते ग्राह्य पकडलं, तर इथल्या पण जागा खाली राहतील. प्रकल्पग्रस्तांच्या मे बी सगळ्या पूर्ण जागा भेटल्या, मला वेळ नव्हता त्यामुळे मी एवढं नाही बघितलं, फक्त जस्ट एक 4 ते 5 कॅटेगरीच्या बघितलेल्या आहे, बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, माझं जस्ट सांगण्याचं काम आहे. ओके, कशा पद्धतीने झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त एवढ्या भेटल्या का तुम्ही बघू शकता, एवढं नाही भेटल्या असेल तर मे बी पॉसिबिलिटी आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इकडे तिकडे होतात जागा, हे तर आपण ऑलरेडी सांगितले. अशा ओपनच्या 1954 जागा होत्या. ठीक आहे, त्याच अनुषंगाने आपण ओपनच्या बघू 645. आता हे झाल्या DMERच्या 645. आता आपण बघूया की आयुष्य किती जागा होत्या. ओके, आता यामध्ये तुम्हाला दिसते की सर्वसाधारण जनरल ओपनच्या किती जागा होत्या, खुल्या जागा होत्या 18 जागा. ओके, म्हणजे टोटल DMERच्या किती जागा होत्या, DMERच्या जागा होत्या इथं बघू शकतो 645 प्लस 18 म्हणजे किती होतात टोटल, इथे होतात 663. ओके, तर इथे तुम्ही जे लिस्ट आलेली आहे आजची, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओपनचा शेवटचा कॅन्डिडेट जो किती होता, बघा आता तुम्ही.
तर आता बघू शकता, तर टोटल ओपनच्या जागा किती होत्या, 663 जागा होत्या. म्हणजे DMER प्लस आपला व्हॉट वी से MIMH आणि आयुष, ओके, हा मिळून 663. MIMHच्या आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या नव्हत्या, म्हणजे याच्यामध्ये 2 जागा तुम्ही ॲड करू शकता ओपनच्या MIMHच्या. ओके, तर अशा पद्धतीनं 665 जागा कशाच्या होणार, ओपनच्या. तर बघा, ओपनच्या 665 म्हणजे सिरियल नंबर 1359 पर्यंत तृप्ती मानेपर्यंत गेलेलं आहे, जी की SC कॅन्डिडेट होती, वुमन रिझर्वेशन नो केलं होतं, दॅट्स वाय तिचं नाव याच्यामध्ये ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे. ओपनची ती शेवटची कॅन्डिडेट होती. ओके, 665 जागा त्यांनी ओपनच्या घेतलेल्या आहे. ओके, 1359 हा मेरिट नंबर ओपनचा. ओके, हे म्हणजे जनरल ओपन. ओके, म्हणजे जिथे सगळ्याच कॅटेगरी आल्या, प्लस ज्यांना जास्त मार्क होते, प्लस ज्या फिमेलनी वुमन रिझर्वेशन नो केलं, ह्या सगळ्या ओपनमध्ये गेल्या. 665 जागा ह्या भरल्यात त्यांनी. ओके, आता त्यानंतर बघा इथं याच्यामध्ये वेटिंग ओपन बघा, पहिली ओपन आहे वेटिंग 1366 एक कॅन्डिडेट स्मिता कदम म्हणून आहे. ही कॅन्डिडेट पहिली ओपन आहे, कारण तिने नो केलेलं आहे फिमेल रिझर्वेशन, त्यामुळं. ओके, ठीक आहे. तर इथं बघू शकता पहिली कॅन्डिडेट ओपन वेटिंगला आहे, ही वेटिंग ओपनला स्मिता कदम. ओके, त्यानंतर आपण आता इथे फिमेलचा बघूया, फिमेलचा. ओके, आता बघूया ओपन फिमेल. ओके, आता ओपन फिमेलच्या बघूया. आता ओपन फिमेलच्या किती जागा होत्या, टोटल 586 जागा होत्या, प्लस 17 ज्या जागा होत्या त्या होत्या आयुष्यात. अशा मिळून किती जागा यावाल्या, 603 जागा कशाच्या, ओपन फिमेलच्या. ओके, ओपन फिमेलच्या, ज्याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीच्या असो, ज्यांना जास्त मार्क मिळालेले आहेत त्या फिमेल सगळ्या ओपन फिमेलमध्ये गेलेल्या आहेत. ज्या फिमेलनी ओपन म्हणजे फिमेल रिझर्वेशन यस केलेलं आहे त्याच फिमेल याच्यामध्ये गेलेल्या आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसते ही कॅन्डिडेट 1304 पर्यंतच गेलेला आहे ओपन फिमेलचा कट ऑफ. ओपन फिमेलचा हा कट ऑफ आहे. ओके, ओपन फिमेल ज्यांनी फिमेलमधून यस केलेला आहे, ओपनमध्ये ज्या महिला गेलेल्या आहे त्या आहे ओपन 603 वा नंबर आहे. ओपन वुमन रिझर्वेशन ज्यांनी ऑप्ट केलं, हिचं सिलेक्शन झालं 1304 पर्यंत. ओके, समजून राहिलं ना तुम्हाला. याच्यामध्ये 586 जागा आपल्या DMERच्या होत्या, 17 जागा आपल्या कसल्या होत्या, आयुषच्या जागा होत्या, म्हणून एकंदरीत 603वर हा कट ऑफ झालेला आहे फिमेल रिझर्वेशन. ओके, ओपन फिमेलचा. ओके, याचे मार्क्स किती आहे तुम्ही बघू शकता, कारण आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे ह्या कॅन्डिडेटचा नंबर तुम्ही बघू शकता. ओके, सगळ्याच गोष्टी करायला गेला की व्हिडिओ खूप मोठा होणार आणि सगळे मग मला कमेंट करतात, अरे सर एक छोटी छोटी चीज़ें छोटी इसमें आप समझाओ, इतने बड़े बड़े व्हिडिओ क्यों करते हो. ओके, म्हणूनच आपण एकदम शॉर्टमध्ये सांगत आहे. इथे हा कट ऑफ इथंच देखत आहे. ओके, त्यानंतर ओपन वुमनमध्ये पहिली कॅन्डिडेट 1362 नंबर जी फिमेल आहे, दॅट इज मीनाक्षी बोपचे. ओके, ही वुमन वेटिंगमध्ये नंबर 1 कॅन्डिडेट आहे. ओके, तुम्हाला दिसतं इथे, याच्यामध्ये तुम्हाला लिहून आलेलं आहे, दिसलं. ओके, सगळ्यांना कळलं. ओके, आता आपण इथे OBCचं बघूया. OBCच्या किती जागा होत्या, OBC जनरलच्या जागा होत्या, हे OBC इतर मागासवर्गीय. ओके, 151 जनरल जागा होत्या. ओके, आणि महिलांच्या 137. ओके, 151 137. आता आपण आयुषमध्ये बघूया. ओके, आता इथे आयुषमध्ये बघा, आयुषमध्ये इतर मागासवर्गीय 10 जागा आणि 8 जागा. ओके, आता इथे जर जनरल OBCचा जर पकडला तर 151 + 10 म्हणजे किती होतात, ओके, प्लस याच्यामध्ये 6 जागा MIMHच्या 6 नाही, ह्या 6 त्यांनी ॲड केलेल्या आहे. टोटल OBC जनरलमध्ये त्यांनी जागा 157 घेतलेल्या आहे. ओके, 157 घेत होऊ शकते, बॅकलॉग वगैरे काही असेल वगैरे बिंदू नामावलीनुसार. ओके, त्यामुळे 157 इथे गेलेले आहे. आणि जे OBCमधल्या ज्या फिमेल होत्या त्यांच्या जागा 137 प्लस आयुषच्या किती जागा, आयुषच्या 8 जागा. ओके, टोटल किती झाल्या इथे 145. हा 145 बरोबर घेतलेला आहे. ओके, तुम्हाला दाखवतो बघा, इथे बघू शकता OBCचा, हा OBCचा कॅन्डिडेट आहे. ओके, 157वा कॅन्डिडेट. ओके, एलिजिबल आहे. 2496 हा मेरिट नंबर आहे. मनोहर मोकासे. ओके, OBC कॅन्डिडेट आहे. तर हा शेवटचा कॅन्डिडेट आहे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे इथे. ओके, त्यानंतर तुम्हाला OBC पुढे इथे ओपन म्हणजे 158 जागा आहेत. ओके, इथे पण दिसतंय 158. अक्षय दुधेपर्यंत आहे.
2 मिनटं पुन्हा एकदा बघू. OBC 161पर्यंत घेतलेला आहे. ओके, बॅकलॉग वगैरे असू शकतो त्यामुळे झालेला आहे. ओके, प्रसादपर्यंत 2567 हा शेवटचा कॅन्डिडेट आहे. प्रसाद क्षीरसागर म्हणून OBCचा OBC 161 इथंपर्यंत घेतला आहे आणि त्यानंतर तुम्हाला OBC इथे वेटिंग दिसतं आहे. हा संदीप पांचाल म्हणून आहे, 2575 याचा SML नंबर आहे. हा पहिला OBCचा वेटिंगचा कॅन्डिडेट आहे. ओके, त्यानंतर आपण फिमेल बघूया. याच्यामध्ये फिमेल OBC बघा. फिमेल OBC ज्या OBC फिमेल होत्या त्यांनी वुमन रिझर्वेशन यस केलेलं आहे. 2586 पर्यंत यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 145 कॅन्डिडेट. ओके, कारण DMERमध्ये 137 प्लस 8 तुमच्या आयुषच्या, अशा मिळून 145 हा जागा तुमच्या फिमेलच्या झालेल्या आहे. OBC फिमेल यस केलेला आहे. प्रणाली शिरोडकर म्हणून आहे 2586 पर्यंत. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथे OBC वेटिंग तुम्हाला पहिली काजल शिलवंत म्हणून आहे 2698. ही OBC वुमनची फर्स्ट वेटिंग आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, तर अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचं सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. SCचं पण बघायचं आहे. तर SCचं सुद्धा असं झालेलं आहे. ओके, SCचं जर बघायला गेलं तर त्यांनीसुद्धा DMERचे 111 प्लस आयुषचे 7 असे मिळून 118 कॅन्डिडेट घेतलेले आहे SCचे. तर 2258 SML नंबरपर्यंत शेवटची कॅन्डिडेट आहे. ओके, 2258 पर्यंत ही नंदा नावाची एक मुलगी आहे तिथेपर्यंत. ओके, आणि हे जनरल SC जनरल. ओके, SC जर तुम्ही फिमेलची जर गोष्ट केली SC फिमेलची, तर याच्या जागा होत्या 101 प्लस आयुष्य 6 जागा. टोटल अशा पद्धतीने 107 जागा घ्यायच्या होत्या. 107च घेतलेल्या आहे. 2083 पर्यंत यांचा हा SML पर्यंत नंबर गेलेला हा कॅन्डिडेट येतो. सुधा म्हणून आहे ही कॅन्डिडेट येते. ओके, तर इथंपर्यंत हे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, बाकीचं जर तुम्ही STचं जर करायला गेलं आणि EWSचं करायला गेलं तर हे कॅल्क्युलेशन खूप लंब होतं. जेचं मी सांगितलं आहे त्याच पद्धतीनं करू शकता, किंवा मी एक कट ऑफचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला होता. DMERची जी पहिली एक लिस्ट आली होती जे एक्सेल शीटमध्ये होती, त्याच पद्धतीनं तुम्हाला इथे सिलेक्शन दिसून येत आहे. ओके, सिलेक्शन दिसून येत आहेत. मोस्ट प्रॉब्ली तशाच पद्धतीनं सिलेक्शन तुम्हाला दिसतं आहे. ओके, होऊ शकते थोडं मागं पुढं होऊ शकतं. ओके, नोबडी इज परफेक्ट. माझ्या पण चुका होतात, चुका झाल्या होऊ शकतात, बट अप्रोप्रिएटली त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं सिलेक्शन लोकांचं झालेलं आहे. ओके, आता मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये राहिला की आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर की यामध्ये बाकीच्या जागा कन्वर्ट होतील का. आता बघा, बाकीच्या आपण सगळ्या कास्ट याच्या जागा बघितल्या होत्या. ओके, एक्स सर्व्हिसमॅनच्या पण जागा बघितल्या होत्या. याच्यासाठी एक जे आर्मी वेलफेअर जे असतात त्यांच्याकडून DMERला परमिशन घ्यावं लागते. याच्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो. बट आता गोष्ट आली अंशकालीन. जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्या जागा कन्वर्ट व्हायला पाहिजे. याच्यासाठी GR आहेत. आता मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की DMERनी आता जे NCLचा जो GR आहे, NCLचा जो GR त्यांनी GR होता म्हणून ते ॲक्सेप्ट केलं आहे. ओके, बऱ्याच वेळा मला पण असं वाटत होतं की ऑलरेडी ॲडव्हर्टाईजमेंट काय म्हणते ॲडव्हर्टाईजमेंटनुसार व्हायला पाहिजे होतं. बट आपण कुणी नाही आहे, आपण फक्त म्हणू शकतो. आपण वी आर नॉट अ डिसिजन मेकर. ओके, त्यांना वाटलं त्यांचा GR आहे गव्हर्नमेंटचा त्यामुळं त्यांना मिळालेलं आहे. ओके, आणि ॲक्सेप्ट केलं. तर डेफिनेटली अंशकालीनचा सुद्धा GR आहे. ओके, त्या GRनुसार त्यांना जागा कन्वर्ट कराव्या लागतील. ओके, कराव्या लागतील. नाही जर उशीर होत असेल तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा DMERच्या ध्यानामध्ये आणून देऊ शकता. अप्लिकेशन देऊ शकता की नाही बाबा हा जागा तुम्ही कन्वर्ट करा, ही जागा तुम्ही भरा. ओके, तुमच्या परीनं जसं होईल तसं. आता अजून भरपूर विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही कशाला अप्लिकेशन हे ते. अरे बाबा सॉरी. ओके, सॉरी इन द सेन्स आहे तुमचं हक्क आहे. त्यामुळं मी सांगत आहे स्टुडंटला की होऊ शकतं. जर तुम्ही प्रयत्न कराल, अगर मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे. प्रयत्न केल्यानंतर नाही मिळालं ते नंतरची बाब आहे, पण प्रयत्न तर करा ना. ऑलरेडी तुमच्याकडे GR आहे. ओके, तो जे GR तुम्ही हे म्हणजे एक GRसोबत अप्लिकेशन करून एक 20-25 मुलांचं हे करून व्यवस्थित ते त्यांच्या लक्षात आणून द्या. लक्षात आणून द्यायची गोष्ट पण नाही. ऑलरेडी अगर बाकीच्या पोस्टसाठी त्यांनी जर कन्वर्ट केलेल्या आहे अंशकालीनच्या जागा, तर मग स्टाफ नर्ससाठी का नाही, तर त्या मे बी होऊ शकतात. ओके, बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सांगितलं की ते एकमेकामध्ये जातात. इकडल्या जागा कमी असेल तर त्याच्यामध्ये जातात, तिकडल्या जागा कमी असेल तर याच्यामध्ये जातात. ओके, त्याच्यानंतर आहे
आता स्पोर्ट्समॅन, ओके, आता स्पोर्ट्समॅनच्या जर जागा मिळाल्या नाहीत तर आजच एक BMCची एक लिस्ट आलेली आहे. BMC मुंबईची स्टाफ नर्सेसची जे 421 पदासाठी जी हे होती स्टाफ नर्सेसच्या जागा होत्या, ओके, त्याच्यासाठी जी लिस्ट आली त्याच्यामध्ये स्पोर्ट्समॅनला सुद्धा कन्वर्ट केलेलं आहे. अगेन्स्ट स्पोर्ट्स बाकीच्या कॅन्डिडेटला घेतलं की स्पोर्ट्सचे कॅन्डिडेट नाही मिळाले. तर मला सांगा, जर BMC ॲक्सेप्ट करत असेल तर देअर इज अ रूल BMCनी ॲक्सेप्ट केलेला आहे खेळाडूसाठी, ओके, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर तुमचे अंशकालीनला सुद्धा BMCनी कन्वर्ट केलेलं आहे. आजचीच लिस्ट आहे ते तुम्ही बघू शकता, ओके. त्यानंतर स्टाफ नर्सेसचीच पदं होतं त्याला त्यांनी कन्वर्ट केलं, तर मे बी इथे पण होऊ शकतं. बट हे गोष्टी तुम्हाला पण लक्षात आणून द्यावं लागेल. या तुम्ही करू शकता, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, ओके. बरेच विद्यार्थ्यांना माझ्याशी हे असतो की नाही हे असं करतं ते तसं वगैरे, त्यापेक्षा तुम्ही बघा, तुम्ही हुशार आहे, समजदार आहे, तुम्ही स्वतःचं डिसिजन घ्या काय करायचं, ओके, ठीक आहे. तर बरेच ती लिस्ट बघू शकता, त्याच्यामध्ये स्पोर्ट्समॅन कन्वर्ट झालेले, स्पोर्ट्समॅन नाही मिळाले म्हणून बाकीच्या लोकांना घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अंशकालीन नाही मिळाले म्हणून अंशकालीन पण बाकीच्या याच्यामधून घेतलेलं आहे. आता एक सर्व्हिसमॅनच्या जागासाठी आपल्याला एक सर्व्हिसमॅन वेलफेअर जे संघटना असते त्यांची हे घ्यावं लागतं, परमिशन घेऊनच ह्या गोष्टी होतील, ओके. बाकी जसं प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत आणि बाकी जे पण दिव्यांग आणि बाकी हे जे आपापल्या आरक्षणानुसार त्यांना सगळ्यांना आरक्षण लागू राहील, ओके. होप सो. अगर जर हा व्हिडिओ पसंत आला तर मॅक्सिमम लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, ओके. काही जर प्रश्न असेल तर मला डेफिनेटली तुम्ही व्हॉट्सअप मेसेज ठेवू शकता. अकॉर्डिंग टू माझ्या वेळेनुसार मी डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, ओके, ठीक आहे. हां, ह्या लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि ज्यांचं नाही झालं तर डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. भविष्यामध्ये भरपूर वॅकन्सी येत आहे. DMER असो, DHS असो, नॉर्सेट असो, ESIC असो, DSSB असो, KSSI जे आहे, वेगवेगळ्या वॅकन्सी येत राहतात. अभ्यास करा, डेफिनेटली तुमचा अभ्यास वाया जाणार नाही, कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन नक्कीच तुम्हाला मिळेल, ओके. धन्यवाद, जय हिंद.